नागपंचमी विशेष मी आज बनवते पुरणाचे दिंडे। पारंपरिक रेसिपी आहे। चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी चना डाळ घेतलेली आहे, म्हणजे हरभरा डाळ। आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। तर आता डाळ धुवून घेतलेली आहे, आता पाणी काढून घेतलेलं आहे। तर इकडे मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। 1 वाटी डाळीला 3 वाट्या पाणी घातलेलं आहे। हळद थोडीशी, तेल थोडंसं घालून आपल्याला मिक्स करून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता इकडे कुकर थंड झालेला आहे। आता झाकण काढूया। तर डाळ मस्त अशी शिजलेली आहे। तर डाळीमधील पाणी काढून घेऊया। तर पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आहे। राहिलेल्या डाळीच्या पाण्याचे नंतर मी आमटी बनवणार आहे। तर आता आपण गूळ घालून डाळ आपण शिजवून घेऊया। तर 1 वाटी डाळीला मी इथे 1 वाटीच गूळ घातलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। तर गुळाचं पाणी होते। गुळाचं पाणी झाल्यानंतर पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि थोडंसं स्मॅशरने डाळ स्मॅश करायची आहे। थोडीशी अर्धवट राहिली तरी चालेल। इथे सुंठ, बडीशेप आणि इलायची पावडर घातलेली आहे आवडीप्रमाणे। तर हे घट्ट होईपर्यंत मी हलवलेलं आहे। आता आपण थोडंसं तूप घालूया, अगदी किंचित थोडंसं मीठ घालायचं आहे। तर हे पुरणाचं मिश्रण आता थंड करायला ठेवून देऊया। तर आता इकडे थंड करायला ठेवलेलं आहे। तर कणिक मी पहिलीच मळून घेतलेली होती, जशी आपण पुरणपोळीची मळतो तशीच मळायची आहे, पण थोडीशी घट्ट मळायची आहे। आता इथे मी थोडीशी पोळी लाटलेली आहे। तर या पोळीवरती आता आपण हे पुरणाचे मिश्रण घालूया आणि दोन्ही बाजूनी आपल्याला हे फोल्ड करायचे आहेत कडा, आणि ह्या राहिलेल्या बाजूनी आपल्याला असं फोल्ड करायचं आहे। तर हे झालं आपलं पुरणाचे दिंडे। तर अशा पद्धतीने दिंडे बनवायचे आहेत। तर इथे मी मोदकाची चाळण घेतलेली आहे। मोदकाच्या चाळणीला तेल लावलेलं आहे। आता आपण इथे दिंडे ठेवूया आणि इकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। तर वरती चाळण ठेवूया आणि 10 ते 15 मिनिटे आपण हे दिंडे छान वाफवून घ्यायचे आहेत। तर 15 मिनिटानंतर बघूया, मस्त असे दिंडे वाफवलेले आहेत। आता काढून घेऊया। आता इथे आपण आता सर्व दिंडे काढून घेतलेले आहेत आणि त्यासोबत इथे आपण साजूक तूप घेतलेलं आहे। तर तुपाशिवाय हे दिंडे अधुरे आहेत। तर मस्त असे हे आपले पारंपरिक पद्धतीचे नागपंचमी स्पेशल मी इथे पुरणाचे दिंडे बनवलेले आहेत। अगदी साधी आणि सोपी पद्धत बनवून वरती अशी साजूक तुपाची धार सोडायची आहे। मस्त असे लुसलुशीत रसरशीत हे पुरणाचे दिंडे तयार आहेत।